सन्माननीय धनराज बाबळे साहेब, प्रकाश बाबळे, आमचे आदरणीय केवळ कोकाडे साहेब आणि सर्व उपस्थित बंधुआई भगिनींनो, आता गावडे साहेबांनी आपल्याला फार मुलाचा संदेश दिलेला आहे. जर तुम्ही पालकांची बोलणार आहे फक्त विद्यार्थ्यांची नाही, तर कालची घटना जर तुम्ही नाचून जर पाहिली असेल तर एका मुलाने आपल्या आईचा खून केला, घरात आईचा खून केला आणि त्याच्यानंतर वडील जेव्हा घरी आले तेव्हा वडिलांच्या मानेवरती चाकूने सपासप वार करून त्या वडिलांचा तो खून केला. तेव्हा पालकांनी याच्यातून संदेश द्यायचा आपल्याला, कारण तो मुलगा नेहमी नापास व्हायचा आणि म्हणून नापास झाला म्हणून काही वेगळंच नाही. तर मुलांशी गावाचे साहेब नेहमी सांगतात की आपल्या मुलांशी मित्रांप्रमाणे वागा, दोस्तांप्रमाणे वागा, त्यांच्याशी मैत्री करा. कदाचित त्या आईने त्या मुलाला नापास झाल्यामुळे वारंवार त्यांना टोमणे मारत असेल आणि त्याच्यामुळे मुलांना एवढा प्रचंड राग आला. म्हणजे आई मुलांना खून करतो म्हणजे त्याच्या मुलांमध्ये किती राग असेल. तेव्हा पालकांनी या गोष्टीचा विचार करावा आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा की जेणेकरून तुला वृद्धाश्रमामध्ये जावं लागणार नाही, त्याची काळजी घ्या. एवढंच बोलतो आणि सांगतो. बच्चों गुड मॉर्निंग. आवाज येत नाही. गुड मॉर्निंग. सैराटच्या गाडीवर जाताना का 5 मिनिटं शांत राहा. मग एकही आवाज नाही आला पाहिजे. गाणं लावलं परत. फक्त 5 मिनिटं शांत राहा. एकही आवाज, ज्याचा आवाज आला त्याला इंजेक्शन भेटेल. आजच्या एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जान्हवी नेने, मोठा महादेव मंत्र आपले आदरणीय धनराज बाबळे साहेब, आवाज आवाज शांत. या संस्थेचे सचिव म्हणजे मी त्यांना देवानंद म्हणतो असे देवराजी कोकाडे साहेब, आजचे उद्घाटक शेकाडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित माझे भाऊ, माझे मित्र प्रकाशजी बाबळे, इंगळे साहेब, सोनाले साहेब आणि दोन माता अनेक दोन बहिणी, दोन्ही वहिनी आणि इथे उपस्थित सगळे शाळेचे कर्मचारी, शाळेचे शिक्षक, समोरील बहिणी आणि हॅलो माझे लहान बालमित्रांनो आणि त्यांचे प्राऊड पॅरेंट्स. आजचा हा कार्यक्रम सर्व शाळेसाठी महत्वाचा कार्यक्रम असतो, कारण वर्षभर जे या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे सर्व आणि ज्यांच्या कार्यक्रम केला जातो दरवर्षी तिथे आपले सर्व बालकथा आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मला बाबळे साहेबांनी आमंत्रित केलं आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. या लोकांना विनंती करतो की मला माहिती आहे की मी जास्त नाही, मला माहिती आहे की आपण सकाळपासून आपला परमानंद आत्मकथा आला वर्षातून
एकच योजना तुमचा असतो आणि या युद्धाचा आनंद तुम्ही घ्याल असं मी आशा करू शकतो. नुकतेच वर्षभराच्या मागच्या वर्षातल्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, परीक्षा झाल्या, स्पर्धा झाल्या, खेळाच्या स्पर्धा झाल्या. त्यामुळे ज्यांनी यश निर्माण केलं त्या सर्वांचं आपण आपलं अभिनंदन केलं. मी पुन्हा सर्वांचं वैयक्तिकरित्या अभिनंदन करतो आणि फक्त इतकंच सांगतो की हे वय जे आहे तुमचं वय सर्व आनंद व्यक्त करण्याचं वय आहे. फक्त शिक्षणासोबत शिक्षण करत असताना सिरियसली अभ्यास करून खूप डोक्यावर ओझं घेऊन अभ्यास करायचा असतो. तर आपलं खेळ तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण